आमच्या गावामध्ये उमेद आलं, त्याच्यानंतर मग वर्धिनी आमच्या गावात आल्या राऊंडसाठी। आधी आमचे गट होते पण आमचे गट हे सरकारी नोंद झाली नव्हती त्यांची, मग आम्ही अभियानामार्फत आमचे गट सरकारी नोंद झाली, त्याच्यामुळे मग आम्ही उमेद अभियानाला जोडले गेलो। ग्रामसंघामार्फत CIF कर्ज मिळालं, 60,000चं कर्ज मिळालं। ते पैसे अजून आमचे काही बचतीचे पैसे अजून आम्हाला RF वगैरे मिळालेला, त्याच्यातून मग आम्ही गांडूळ खत हा व्यवसाय सुरू केला। गांडूळ खताचे बेड आम्ही तयार करताना आधी पालापाचोळा टाकतो, परत त्याच्यावर पाणी मारतो, पाणी मारल्यानंतर परत आम्ही त्याच्यावर शेण टाकतो, परत पालापाचोळा असे आम्ही त्याच्यावर 4-5 थर टाकतो। 10 दिवस आम्ही ते बेड पूर्ण थंड होऊन देतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात गांडूळ सोडतो। पूर्ण बेडचं खत तयार होण्यासाठी 60 ते 70 दिवस लागतात। 2 वर्ष झालेत आम्हाला हे करून स्टार्टिंग। आम्ही आतापर्यंत 1 ते 2 क्विंटल खताची विक्री केली आहे। आमचं गांडूळ खत आम्ही 10 रुपये किलो प्रमाणे विकतो। वर्षाकाठी 4-5 लाखाची उलाढाल होते। अगोदर आमच्याकडे साधं असं हात खर्चासाठी 1 रुपया सुद्धा राहत नव्हता, पण उमेद अभियानामध्ये आल्यापासून आम्हाला बचत कशी करायची, बचत गटातून लहान मोठे कर्ज घेऊन आपली गरज भागवायची, ह्याच्यामुळे आम्हाला उमेद अभियानाची खूप मदत मिळाली आहे।